नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता जवळजवळ आपले 11 चॅप्टर झालेले आहेत. आणि 11 चॅप्टरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्यात, की की ते असं वाटतं की आधी जर मिळालं असतं तर अजून छान प्रगती करता आली असती. बट इट्स ऑल्वेज लेट दॅन नेव्हर. ओके. त्यामुळे आता ही जी काही सुरुवात झाली खूप छान झाली आहे आणि यातनं आपल्याला खूप छान याचे सगळे फायदे होतील. बऱ्यापैकी जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत किंवा जे फायनान्स अकाउंटिंगच्या याच्यात आहे त्यांचा कुठे ना कुठे अभ्यास होत असतो जनरली फायनान्सबद्दल. पण ज्यांचं नॉन फायनान्स बॅकग्राऊंड आहे, म्हणजे फायनान्सला तर सगळ्यांनाच पैसे सगळेजण वापरतातच. पण ऍक्च्युअल फायनान्स बॅकग्राऊंड नसूनही जे अभ्यास करतात त्यांना त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे जसं आता माझंही सायन्स आहे, पण फायनान्सचा अभ्यास आता मला कुठेतरी करायला भेटतोय. तेव्हा मला खूप असं वाटतं की आधी जर थोडं अजून कळलं असतं तर खूप छान पद्धतीने काही गोष्टी अजून इनिशिएट करता आल्या असतात. तर यातलंच पुढचा हा चॅप्टर आपण घेतोय. आणि याच्यामध्ये सायकोलॉजी ऑफ मनी रिटन बाय मॉर्गन हाऊसेल या पुस्तकामध्ये 12वा चॅप्टर त्यांनी नावच दिले सरप्राईज. ओके. आता हा सरप्राईज असं नाव दिल्यानंतर आपल्याला वाटतं आश्चर्य, मग काय असेल या फायनान्समध्ये, आश्चर्य काय असू शकतं? तर मॉर्गन हाऊसेल सांगतात की हे सगळंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला सरप्राईजच असणार आहेत. आता मॉरल ऑफ द स्टोरीज मी डायरेक्टली सांगून ठेवतोय, की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पण गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, ओके, तर आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की आता माझ्याकडनं ही चूक झाली. ओके, आता ही चूक मी परत नाही करणार. ओके. आणि नंतर मग परत आयुष्यामध्ये जसं तुम्ही पुढे जाता तर तुम्ही वेगवेगळ्या चुका करत असतात. ओके. असं होतं का की आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा चूक केली की आता मग परत आयुष्यात चूकच होणार नाही? फक्त पॅटर्न बदलू शकतो. ओके, की मी आधी ही चूक करायचो, आता मी वेगळी चूक करतोय. पण त्यांनी असं सांगितलं की आपलं हे जे आयुष्य आहे आणि जे भविष्य आहे आणि आपलं हे जग आहे हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. आणि हे अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे काय होतंय की नवीन नवीन प्रकारच्या चुका तुमच्या हातून घडणार आहेत. तर यासाठी तुम्ही तयार राहा. ओके. मग यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का नको बसायला, की अरे आज असं झालं. ओके. आणि मी तर तयार होतो. शेअर मार्केटचा तुम्ही खूप स्टडी केला होता. तर तुम्ही हे पण उदाहरण पाहू शकता, की शेअर मार्केटचा खूप जण स्टडी करतात. पण कोणीही अजून असं खंबीरपणे सांगू शकत नाही, की मी या शेअर मार्केटमध्ये एवढे-एवढे पैसे कमवू शकतो. ओके. मी असं ठामपणे सांगू शकत नाही. दे कॅन प्रेडिक्ट, की मी करेल बाबा, मी ह्या रेशोमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. पण ठामपणे सांगू शकत नाही, कारण बऱ्याच अनसर्टेनिटी, हे बरेच आश्चर्य आपल्या समोर येत असतात. तर असा छानसा आउटलाईन मी तुम्हाला करून दिलं, की तुम्हाला कळलं असेल, की याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. व्हाय हिस्ट्री इज अ पुअर मॅप ऑफ द फायनान्शियल फ्युचर अँड व्हॉट टू डू इन्स्टेड. व्हॉट टू डू इन्स्टेड. म्हणजे हिस्ट्री इज अ पुअर मॅप ऑफ फायनान्शियल फ्युचर. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात सांगायचं तर, की तुम्ही समजा म्हणत असाल, की फायनान्शियली कशा पद्धतीने आतापर्यंत लोक गुंतवणूक करत आलेत किंवा कशा पद्धतीने फायनान्शियल घटना घडल्यात आणि त्यानुसार मी आता पुढचं फायनान्शियल प्लॅनिंग करतो. तर हे तुम्हाला फायदेशीर ठरणार नाही. म्हणजे जसं जर तुम्ही बघितलं 1970 किंवा 90च्या दशकाच्या आधी व्हेंचर कॅपिटल असा हा काही शब्द लोकांना प्रचलितही नव्हता किंवा माहितीही नव्हतं. एखादा व्हेंचर कॅपिटल तुम्हाला माहिती अ, नसेल ज्यांना त्यांच्यासाठी सांगतो. समजा तुमच्याकडे एखादी आयडिया असेल, एक स्टार्टअप करण्याची आयडिया असेल, तुमच्याकडे खूप छान तुम्हाला असं वाटत असेल की ही आयडिया वर्केबल आहे. ओके. पण ते वर्क करण्यासाठी तुमच्याकडे पैसेच नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही काय करतात, बँकेकडे जातात. पण बँक म्हणते, "अरे, तू तर आत्ताच चालू करतोय, तुला कसं काय पैसे द्यायचे?" ओके. त्यामुळं आपल्याकडे मॉर्गेज ठेवायला पण नसतं आणि कसं काय एवढी अमाउंट देणार ना? मग अशा वेळेस ते स्टार्टअप तसेच राहून जायचे. पण आता हे 2000 नंतर वगैरे तुम्ही जर बघितलं असेल, Swiggy असेल, Uber असेल, Ola असेल, इव्हन Zepto असेल, तर हे व्हेंचर फंडमधून आले, व्हेंचर कॅपिटलमधून आलेत. म्हणजे कोणीतरी एक म्हणतो, "ठीक आहे, आय एम रेडी टू इन्व्हेस्ट इन युअर आयडिया. मला तू त्यातले काहीतरी शेअर दे." ओके. आणि मग ही आयडिया बूम झाली. ओके. पण हे आधी लोकांना माहितीच नव्हतं. मग जर तुम्ही हिस्ट्री पाहायला गेलं तर याच्यामध्ये कुठेच व्हेंचर कॅपिटल दिलेलं नव्हतं. पण आता ते एकदम आलं ना, इमर्स झालं. तर मग तुम्ही आधीच्या घटनांवरनं फायनान्शियल प्रिडिक्शन करू नाही शकत. ओके. बाकीचं प्रिडिक्शन करू शकता. तुम्ही पुढच्या स्लाइडवर घेतोय. त्यात तुम्हाला कळेल. म्हणजे आता आपण थोडं एक-एक लेयर वर जात जाऊ. फक्त खूपच सरप्राईज नको म्हणून मी आधीच काही गोष्टी तुम्हाला सांगून दिल्या. थिंग्स दॅट हॅव नेव्हर हॅपन्ड बिफोर हॅपन ऑल द टाईम. त्यांनी स्कॉट सॅगन स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरने एक वाक्य सांगितलंय. काय सांगतायत ते? की थिंग्स दॅट हॅव नेव्हर हॅपन्ड बिफोर हॅपन ऑल द टाईम. जे आधी घडलेलं नसतं तेच घडत असतं प्रत्येक वेळेस. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये पण बघा ना, अरे हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. तुम्ही किती जरी तुमचं एज असेल, किती जरी तुम्ही मोठे झालेले असाल, किती जरी तुमचा एक्सपिरियन्स असेल,
तरी पण प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी नवीनच होतंय आपल्या आयुष्यामध्ये असं वाटतं. इव्हन तुम्ही फायनान्समध्ये असा, इव्हन मी सायन्समध्ये असेल, तर मला माहिती आहे की सायन्समध्ये तर रोजच नवीन घडतंय. ओके, नवीन रोजच्या घटना. इव्हन आम्ही असं ॲश्युअर नसतो की अरे इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे. ह्या फिक्स गोष्टी आहेत का? की याच्या पुढे मोठं आहे. जसं फॉर एक्झाम्पल डाल्टनने सांगितलं होतं की ॲटम म्हणजे एक इंडिव्हिजिबल पार्टिकल आहे. एक पार्टिकल आहे तो डिव्हिजिबल होऊ शकत नाही. म्हणजे खाली तुटू नाही शकत. याच्यावरती म्हणजे खडू आहे. खडूचा एक छोटासा कण घेतला, तर त्या पुढे बाकी कण नाही होणार आहे. तिथपर्यंत थांबलंय. मग इथपर्यंत बऱ्याच जणांना वाटलं, अरे डाल्टन बरोबर बोलतोय. एक छोटासा कण, जो की परत मी अजून फ्रॅक्शन नाही करू शकत, तो म्हणजे ॲटम झाला. पण त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1922 साली चॅडविक असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, बाकीचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं, की अरे ॲटममध्ये पण बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, पॉझिट्रॉन आहे, अजून बोसॉन पार्टिकल आहे. म्हणजे त्याच्यामध्येही फ्रॅक्शन्स आहेत. म्हणजे अजूनही शुअरिटी नाही, की अजून काय असू शकेल. तर तसंच आहे, की थिंग्स दॅट हॅव नेव्हर हॅपन्ड बिफोर हॅपन ऑल द टाईम. ह्या नवीन-नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडणारच आहे. The history is essentially a record of surprising event. Yet investor and economists treat it as a unshakable guide to what happened next. म्हणजे तुम्ही जर गाईड म्हणून यूज करणार असाल हिस्ट्री, तर तुम्ही ती हिस्ट्री न वापरलेली बरी, थोडक्यात सांगायचं झालं तर. इतिहास हा आश्चर्यकारक घटनांची नोंद आहे, तो भविष्याचा नकाशा नव्हे. तर तुम्ही म्हणत असाल, की माझे सगळे अँसेस्टर आहे किंवा आमचे पूर्वज आहे, माझे आई-पप्पा आहेत, तर अशा पद्धतीने ते मोठे झालेत आणि मी पण तसाच होईल. तर त्या गैरसमजमध्ये तुम्ही राहू नका. कारण हे पुस्तकाचं नावच आहे सायकॉलॉजी ऑफ मनी आणि बरेच जण ही चूक करतात. त्यांना वाटतं नाही अरे लाईफ खूप सिंपल आहे. माझ्या आई-वडिलांनी मस्त हा बिझनेस चालवला, मी पण चालवेल आणि माझं आयुष्य निघून जाईल. पण नंतर कळतं अरे बापरे! आता तर सगळं ऑनलाईन झालंय आणि दे वॉज नॉट प्रिपेअर्ड. समजा तुमचा ग्रोसरीचा धंदा आहे. आता बऱ्यापैकी चालतो पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की सगळे लोकं ऑनलाईन मागवतायत. Zeptoने मागवतायत. घर बसल्या सगळं येतं. त्यामुळे कोणी जाऊन किराणा दुकानावर जाऊन काहीतरी विकत घेईल असं कमी होतंय. ओके. म्हणजे मेट्रो सिटीमध्ये तरी असं कमी होतं, की लगेच आपण मागवून टाकतो. मग अशा वेळेस मलाही ऑनलाईन गोष्टी सुरू कराव्या लागतील आणि मी तर आधी असं म्हणत होतो, की मला ऑनलाईनचा कंटाळा आहे, मला ऑनलाईन काही येत नाही, मी जास्त काही शिकलेलो नाही, माझं बरं आहे बाबा, मी काउंटरवर बसलोय. लोकं येतायत मस्त माझ्याकडनं काहीतरी विकत घेतायत आणि मी जातोय. माझ्या डोक्याला ताण नकोय. तो मोबाईल तूच बघ किंवा तो मोबाईल काय असेल ते काय त्याच्यातले ॲप-बिप ते तू डाउनलोड कर, मला त्यातलं काही कळत नाही. असं म्हणून आता चालणार नाही ना, कारण की आता सगळं ऑनलाईन होत चाललंय. आणि हे पास्टमध्ये होतं का? नव्हतं. ओके. तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं पास्टमध्ये तुम्ही असं बघितल्यानंतर तुम्हाला हे कळेल, की अरे जर मार्च 2022 च्या आधी जर बघितलं, ॲक्चुअली त्याची कल्पना मला थोडी आधी आली होती मुंबईला असल्यामुळे. पण मार्च 2022 च्या आधी जर तुम्ही बघितलं तर एआय नव्हतं. ओके. इव्हन आम्ही थिसीस पण आमचं मला पूर्ण आठवतं, की आम्हाला पेपर लिहायला 6-6 महिने लागायचे आणि रेफरन्सेस आम्हाला कनेक्ट करावे लागायचे. म्हणजे आम्ही चेक करायचो, की मी ज्या फील्डवर काम करतोय, त्याच्यावर कुठले पेपर, रिसर्च पेपर आहे. मग रिसर्च नावाचे काही सॉफ्टवेअर असायचे. आम्ही ते पर्चेस करायचो, बघायचो आणि आपल्याला त्याला काही रिसर्चला अजून काही मिळतंय का? आणि त्यातनं मी माझा पेपरला एक सपोर्ट देऊ शकतो का? त्याला आपण म्हणतो ना रेफरन्स देणं किंवा सायटेशन करणं. तर साईट करू शकतो का? यासाठी आम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागायचे. इव्हन साईट केलेल्या पेपरमधनं त्याची जर मला एखादी इमेज घ्यायची असेल, तर मला पहिले त्या सायंटिस्टला ईमेल करावं लागायचं, की मी ही घेतोय, तुमची ऑथॉरिटी आहे का? या सगळ्या प्रोसिजर 2022च्या आधी सगळ्या कराव्या लागायच्या आणि ते फाइंडिंग करायला खूप वेळ लागायचा. आणि मार्च 2022ला एकदम अचानक असं झालं, की एआय आलं आणि एआय आल्यानंतर काय झालं, की माझा रिसर्चवर मला कुठले-कुठले पेपर आहे मला हे लगेच कळलं. काहींना माहीत नसेल पण मी अ, मला ती साईट माहिती होती ती परप्लेक्सिटी ही रिसर्चच्या बाबतीत काम करते. जसं तुम्ही ChatGPT असेल किंवा क्लाउड असेल, क्लाउड तर आत्ता आलं. पण तेव्हा परप्लेक्सिटी म्हणून साईट होती. तर त्यामध्ये पण ते रेफरन्स सायटेशन चुकीचे द्यायचे. पण एक आयडिया मिळून जायची, की या लेव्हलला आपण जाऊ शकतो. आणि आता असं झालंय म्हणजे आय एम व्हेरी ग्लॅड, की आता जसं माझ्या मित्रांशी बोलणं होतं, की पूर्वीच्या काळी तुम्हाला रिसर्च म्हटला, जसं आता मी हे सांगतोय जास्त बोर नाही करत, पण पटकन सांगतो, की रिसर्च जर म्हटलं तर काय व्हायचं, की आम्हाला लॅबमध्ये प्रत्येक रिएक्शन करून बघावी लागायची, ही चालते का नाही चालत आहे. पण आता एआयमुळे काय झालं, की माझ्या डोक्यात आयडिया की अरे समजा ए प्लस बी रिएक्ट होईल आणि मला सी मिळेल. तर मी एआयवर पहिले ट्राय करू शकतो, की असं कोणी केलंय का? आणि ह्या ह्या ए आणि बीच्या प्रॉपर्टीज काय आहे? आणि त्यामुळे काय होऊ शकतं? त्यामुळे माझा वेळ वाचला. आणि आता रिसर्च इतक्या ट्रिमंडसली पुढे जातोय, की कोणी इमॅजिनच करू शकत नाही. इव्हन 2022च्या आधी पण
कमी सायंटिस्टने इमॅजिन केलं असेल की ह्या लेवलला ते काम जाणार आहे. द थिंग इज दॅट की मग तुम्ही असं गाफील नाही राहू शकत की मला ह्याच पद्धतीने काम करायचंय, किंवा माझ्या चुकांबद्दल तुम्ही सांगता की मी ही चूक करणार नाही. अरे चुका प्रत्येक वेळेस आता नवीन होणार आहेत. तर हे आपल्याला इथे सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये मॉर्गन हाऊसेल आपल्याला सांगताय की यू शुड बी प्रिपेअर फॉर द न्यू मिस्टेक. इवन यू शुड फेल और यू शुड डू अ मिस्टेक, बट डू अ मिस्टेक बेटर. म्हणजे वेगवेगळ्या मिस्टेक तुम्ही चांगल्या चांगल्या मिस्टेक करत राहा, ते ऍक्सेप्ट करा आणि लगेच पुढे जा. त्यात अडकू नका. आणि असा असा स्वतःवर अहंकार नका बाळगू की आता मी सगळ्या चुका दुरुस्त केल्या आहे, आता मला काही शिकण्यासारखं नाही, मी आता राहतो. तर असं राहू नका. जर तुम्ही ओपन माइंडेड राहिलात तर तुम्ही छान पद्धतीने पैसा कमवू शकाल. आणि काहींचं तेच चुकतं असं आपल्याला मॉर्गन हाऊसेल सांगतात. आता बघा, इन्व्हेस्टमेंट इज नॉट अ हार्ड सायन्स. त्यांनी इथे काय सांगितलं, की जसं चुका होतात ना किंवा काही एक पॅटर्न रिपीटिंग होत असतो. तर तो रिपीटिंग पॅटर्न कशामध्ये होऊ शकतो? त्यांनी सांगितलंय सायन्समध्ये होऊ शकतो, किंवा इथे त्यांनी म्हटलंय जिओलॉजिस्ट आहे. तर त्याला माहिती आहे, की अरे हा खडक 1000 वर्षापूर्वी पण तसा आहे आणि आत्ता पण तसा आहे. तर तो पॅटर्न सांगू शकतो, की अरे मला हा खडक सापडला तर हा तो याचाच आहे. ओके. त्याच पद्धतीने एखादा डॉक्टर आहे. तर त्याला माहिती आहे, की 1000 वर्षापूर्वी पण माणसाचं लिव्हर, हार्ट तिथंच आहे. ओके, डोळे तिथेच आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना मला जास्त काही चॅलेंजिंग नाहीये. त्या चुका माझ्याकडनं होणार नाही. तो पॅटर्न ठीक आहे. तिथे मी ठरवू शकतो, की ह्या चुका माझ्याकडनं होणारच नाही. पण यू कॅन प्रिडिक्ट इन केस ऑफ मनी. ओके, असं मॉर्गन हाऊसेलला म्हणायचंय. बाकीच्या ठिकाणी तुम्ही वाटल्यास एक वेळ शुअर होऊ शकता, की अरे हे ह्याच पद्धतीने चालेल. पण इन केस ऑफ मनी यू कॅन प्रिडिक्ट. ओके, तर अशा बऱ्याचशा घटना आहेत, की त्याच्यामुळे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत, की फायनान्शियली किती गोष्टी स्टेबल राहतील किंवा उद्या काय होईल, की मला खूप फायदा होईल का तोटा होईल, की मी आता ज्याच्यामध्ये काम करतोय ते पण राहील का नाही, यू कॅन प्रेडिक्ट. ओके, अशा काही गोष्टी होऊ शकतात. तर याच्या पुढे त्यांनी सोल्युशन पण दिलंय. अजून बऱ्याचशा गोष्टी त्यातही सांगितल्या काय करायला पाहिजे. पण एकंदरीत हा विषय ते इथे सांगताय. गुंतवणुकीत भावना असलेली गुंतवणूक अचूक असतात. हेच बाजाराला अनपेक्षित बनवते. म्हणजे बऱ्याचपैकी भावनिक न होता तुम्हाला बाजारामध्ये टिकून राहायचं आहे. आणि जो भावनिक न होता बाजारामध्ये टिकून राहतो तोच पुढे जातो. असं सिंपल त्यांना यात सांगायचं आहे. टू डेंजर्स ऑफ युझिंग हिस्ट्री ॲज अ गाईड. आता हिस्ट्रीला जर तुम्ही गाईड म्हणून वापर करणार असाल तर 2 डेंजर्स आहेत. तर पहिले एक सांगितलंय, यू विल मिस द आउटलायर इव्हेंट्स. म्हणजे की अशा बऱ्याच इव्हेंट्स हिस्ट्रीमध्ये झालेल्या असतात, की ज्या तुम्हाला माहिती नसतात किंवा खूप छोट्या-छोट्या असतात, पण ते इम्पॅक्टफुल असतात. आणि त्याला टेल इव्हेंट्स म्हटलंय. म्हणजे असं समजा एखादी समजा वर्ल्ड वॉर सेकंड युद्ध झालं. ओके. तर आता ते युद्ध झाल्यानंतर त्यानंतरचे होणारे परिणाम. ओके. तर हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला वाटतं हे का होतंय? पण त्याच्यामागे कुठलीतरी इव्हेंट असते. ओके. समजा महामारी असेल एखादी. तर त्याच्यामध्ये पण बघा की जसं प्लेग येऊन गेला. त्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. तर काही गोष्टी आपल्याला कळतच नाही की ह्या कशामुळे होतायत. त्यामुळे असं होऊ शकतं की तुम्ही हिस्ट्रीच्या चुकांचा अभ्यास करायला जाल तर तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही ह्या कशामुळे होतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिस्ट्री इग्नोर स्ट्रक्चरल चेंजेस. म्हणजे काय? जसं रिटायरमेंट अकाउंट्स, व्हेंचर कॅपिटल, मार्केट कंपोजिशन, रिसेशन सायकल हॅव ऑल फंडामेंटली चेंज. म्हणजे पूर्वीच्या काही आपण काम करताना असा विचार करायचो की रिटायरमेंट फंड आहे. त्याच्यामध्ये माझं होऊन जाईल, आता माझं सेटल आहे. पण आता आजकाल रिटायरमेंटचं पेन्शन पण बंद केलंय. म्हणजे द थिंग इज दॅट की ह्या गोष्टी चेंज होत राहणार आहेत. ओके. आणि त्या रिपीट नाही होणार आहे ना, किंवा आता मी समजा म्हटलं आता रिटायरमेंटला जर एखाद्या ठिकाणी मी जॉब करतोय, मला माहिती पेन्शनच नाही. आता चेंज झालं ना हे सगळं. तसं व्हेंचर कॅपिटल आलं, चेंज झालं सगळं. मला खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाल्या. काहींना अपॉर्च्युनिटी गेल्या असतील. मार्केट कंपोझिशन चेंज झालंय. रिसेशन सायकल चेंज झालंय. पूर्वीच्या काळी 2 म्हणजे पुढे दिलाय तो आकडा, की 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये रिसेशन असं प्रेडिक्ट केलेलं असायचं. आता साधारण 8 वर्ष, 10 वर्षामध्ये रिसेशनचं एक सायकल तयार होत असतं. ओके. आणि मध्ये काही गोष्टी अशा घडतात, की त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या सांगितल्या, की ह्या आपल्या निर्णयावर परिणाम करणाऱ्या ठरतात. सो अनपेक्षित घटना आणि बदलती रचना हे इतिहास दोन्ही लक्षात घेत नाही. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय, की अ टायनी फ्यू टायनी फ्यू पीपल रिडायरेक्टेड द होल सेंच्युरी.
मग त्यांचं असं म्हणणं आहे की 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जवळजवळ 15 अब्ज लोक जन्माला येऊन गेली आणि या 15 अब्ज लोकांमध्ये फक्त 7 लोक अशी होती, म्हणजे फक्त 7 म्हणण्यापेक्षा 7 लोक अशी आहे त्यांनी सांगितले की ते खूप इम्पॅक्टफुल होती आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात. मग त्यांनी सांगितलंय की ॲडॉल्फ हिटलर आहे, जोसेफ स्टॅलिन आहे, माओ झेडॉंग आहे, बहुतेक चायनाचा तो आहे. देन गॅव्रिलो प्रिन्सिप, गॅव्रिलो प्रिन्सिप आय थिंक वर्ल्ड वॉर फर्स्ट ज्याच्यामुळे स्टार्ट झालं तो आहे. थॉमस अल्वा एडिसन आहे, बिल गेट्स आहेत मायक्रोसॉफ्टचे हे, देन मार्टिन लुथर किंग आहेत. तर ह्या 7 असे त्यांनी सांगितले इम्पॅक्टफुल लोक आहेत की याच्यामुळे पूर्ण जग बदललंय. ओके. तर असा कुठला हिरो तुमच्या आयुष्यामध्ये येईल किंवा आता येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आता हे हिस्ट्रीमध्ये आलंय, कोण केव्हा आलंय हे हिस्ट्रीने सांगितलेलं नाही. पण हिस्ट्रीमध्ये हे लोकं आलेले आहेत आणि त्यांनी एक नवीनच उत्क्रांती करून दिली आहे. नवीनच युग तयार करून दिलंय. जसं बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट बघितलं आपण. तर हे बऱ्याच एक कॉम्प्युटर क्रांती म्हणा किंवा थॉमस अल्वा एडिसन यांनी सायन्समध्ये विजेचा शोध लावल्या, सॉरी बल्बाचा शोध लावल्यामुळे ती एक क्रांती झाली. ओके. तर एकदम ट्रिमंडसली केव्हा काय अपॉर्च्युनिटी येतील आणि केव्हा काय घडेल हे सांगू शकत नाही. तसं आपण बघतो ना, काही लोक रातोरात एकदम स्टार होऊन जातात. ओके. किंवा काहींचं रातोरात मग कोलॅप्स पण होऊन जातात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे काही गोष्टी घडतात ह्या अनप्रेडिक्टेबल आहेत. ओके. तर त्यांनी म्हटलंय, मोठ्या बदलाचे श्रेय थोड्या असामान्य घटनांना जाते, सरासरी ट्रेंडला नव्हे. म्हणजे जे काही तुम्हाला आयुष्यात जोरात जे काही गोष्टी घडणार आहेत, त्या अशा असामान्य घटना घडून जातात आणि त्यामुळे आयुष्य पूर्ण बदलून जातं. ओके. तर यासाठी सुद्धा आपण थोडं तयार राहिलं पाहिजे. 7 व्यक्तींबद्दल लिहिलं होतं, पण आता मी त्याबद्दल बोललोय. आता त्यांनी सांगितलं की वन आउटलाइनर इव्हेंट रिशेप एव्हरीथिंग डाउनस्ट्रीम. म्हणजे अशा काही काही घटना सांगितल्या की 9/11 ही घटना, म्हणजे 2001 साली जो अटॅक झाला USA मध्ये, अल कायदाने जो केला होता, त्याच्यामुळे बऱ्याचशा घटना, बऱ्याचशा पॉलिसी चेंज झाल्या अमेरिकेमध्ये, की जे कोणाला वाटलंही नव्हतं की एवढा मोठा हल्ला होईल. इव्हन अमेरिकेसारखा देश एवढा प्रिपेअर होता, तरी त्यांच्याकडनं काही गोष्टी चुका झाल्याच, की ज्याच्यामध्ये ते डिटेक्ट नाही करू शकले की आज एवढा मोठा अटॅक होऊ शकेल म्हणून. त्याचबरोबर फेड कट्स इंटरेस्ट रेट, म्हणजे फेडरल रिझर्व्ह यांनी त्यांचा इंटरेस्ट रेट कमी केला. त्यामुळे लोक जास्त पैसा घेऊ लागले. ओके. म्हणजे जास्त पैसा घेतल्यामुळे खरेदी वाढली. ओके. मग ह्या पण गोष्टी एकदम इम्पॅक्टफुल होतात, ज्या की अनप्रेडिक्टेबल आहे. आधी तसं काही घडलेलं नव्हतं. हाऊसिंग बबल इन्फ्लेट, जास्त पैसा आल्यामुळे लोकांनी, नंतर त्यांनी सांगितलं की घरांच्या किमती कमी झाल्या, त्यामुळे लोक, सॉरी, व्याजदर कमी झाल्यामुळे लोकांनी कर्ज जास्त घेतलं आणि कर्ज जास्त घेतल्यामुळे त्यांनी घरांच्या खरेदी केल्या. आता घरांच्या जास्त खरेदी केल्यामुळे घरांच्या किमती एकदम वाढल्या. म्हणजे ते हाऊसिंग बबल इन्फ्लेट झालं. तसंच 2008 साली फायनान्शियल क्रायसिस झालं. त्याच्यामुळे पण बऱ्याचशा गोष्टी खूप चेंज झाल्या, ट्रिमंडसली चेंज झाल्या. वीक जॉब मार्केट्स, त्याच्यानंतर मिलियन्स कॉलेज डिग्री. बऱ्याच वेळेस आहे ना, त्यांना असं वाटलं की आता जॉब करून, सॉरी, बिझनेस करून जास्त पैसा मिळत नाही, आपण शिक्षणच घेतलं पाहिजे. तर खूप लोक सगळं हे करून डिग्रीच्या मागे लागले आणि खूप जण, आता तुम्ही बघितलं असेल साधारण 2010 नंतर जी काही बूम झाली शिक्षणामध्ये, की त्याच्यामुळे बऱ्याच MBA डिग्रीज आहे किंवा खूप खूप डिग्रीज कडे सगळेजण वळायला लागले. त्यामुळे मिलियन्स कॉलेज डिग्री, खूप जणांनी मग शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि जवळजवळ 1.6 ट्रिलियन डॉलर स्टुडंट्स डेथ अँड 10.8% डिफॉल्ट्स. हे बऱ्याच जणांनी कर्ज पण घ्यायला सुरुवात केली. कर्ज म्हणजे शैक्षणिक कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि ते शैक्षणिक कर्ज काही गोष्टींमुळे त्यांना फेडता नाही आलं. त्यामुळे ते पण एक डेप्थ वाढलं, सरकारवर वाढलं, किंवा तो सगळा एक इम्पॅक्ट तिथे तयार झाला. एक अनपेक्षित घटना दशकांनी नकळती घटनांना जन्म देते. ही साखळी घटनांची शक्ती आहे. वी कॉल्ड एज अ कंपाऊंडिंग. म्हणजे तुम्ही डॉमिनो इफेक्ट ऐकला असेल, की एखादी घटना घडते आणि त्याच्यामुळे बाकीच्या घटनावर इफेक्ट व्हायला लागतो. तसं ह्या गोष्टी झालेल्या आहेत, की एक गोष्ट घडली, की त्याचा इफेक्ट सगळीकडे पसरायला लागतो. ओके. आणि तो तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत, की ही गोष्ट कशामुळे झालेली. जसं बऱ्याच वेळेस 2008 साली बरेच जण म्हणतात, की कशामुळे 2008चं क्रायसिस आलं हे लोकांना कळत नाही. म्हणजे ते अजून तो संशोधनाचा विषय, काहींचा अभ्यास झाला असेल त्याविषयी. पण तो कशामुळे रिसेशन आलं हे कळत नाही. मग आपण म्हणतो, अरे माझ्याच बाबतीत असं का झालं नाही? एकदम अनसर्टन्टी कसं होतं, एकदमच असं का घडलं? ओके. मग ह्याही गोष्टी आपण त्या प्रेडिक्ट करू शकत नाही.
त्याच्यानंतर द वर्स्ट इव्हेंट, ठीक आहे, पटकन सांगून देतो वर्स्ट इव्हेंट मध्ये मी. एक सेकंड. वर्स्ट इव्हेंट इन हिस्ट्री हॅड नो प्रेसिडेंट बाय डेफिनेशन. आता प्रेसिडेंट म्हणजे पूर्व अनुमान असा काही नव्हता. जसं फॉर एक्झाम्पल पॅरानॉइक इजिप्त, त्याच्यामध्ये ते असं असायचं की नाईल नदी जी वाहायची, तर नाईल नदी दरवर्षी ते चेक करायचे किती वाहते. मग त्यांच्या ज्या शहरातनं जायचे ते बघायचे की टॉप लेवल कितपर्यंत गेली आहे. ज्या टॉप लेवलपर्यंत गेली तिथे ते मार्क करून ठेवायचे, आणि जो मार्क केलाय तर ते म्हणायचे की हा मार्क आहे ना, म्हणजे इथपर्यंत आपल्या धोक्याची घंटा आहे, त्याच्यावरती आपण आपलं घर वगैरे बांधूया. तर असं ते या पद्धतीने करायचे. म्हणजे आधीच मापक त्यांनी तिथे ठेवलेलं होतं. पण ॲज्युमिंग द पास्ट एक्स्ट्रीम वॉज द सिलिंग, म्हणजे तो पास्ट एक्स्ट्रीम त्यांनी ठेवलं होतं, पण बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की नाईल नदीचा जो मार्क होता त्याच्या नंतर एकदम फ्लड वरती येऊन गेलेलं आहे. ओके, आणि त्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आपण पास्टला घडलेल्या घटना मार्क करून ठेवतो की इथपर्यंत आपल्याला आहे बाबा, आपली रिक्स इथपर्यंत आहे. पण ती पण तुम्ही सर्टन नाही राहू शकत, त्याच्याही वरती जाऊ शकतं. ओके. तसंच फुकुशिमा नावाचं जे आहे, 2011 साली जी सुनामी आली ती फुकुशिमामध्ये, तर फुकुशिमाच्या इथे काय होतं, न्यूक्लिअर प्लांट होतं. तर त्यांनी तो न्यूक्लिअर प्लांट इतका जबरदस्त बांधला होता की त्यांनी म्हटलं की कुठलाही अर्थक्वेक आला तरी आपल्या फुकुशिमा प्लांटला, न्यूक्लिअर प्लांटला काहीच होणार नाही. पण नेमकं तिथं न्यूक्लिअर प्लांटच्या इथं अर्थक्वेकच्या वेळी सुनामी आली, आणि ती सुनामी इतकी जबरदस्त होती की हा प्लांट सुद्धा त्याच्यामध्ये, त्याला खूप जास्त डॅमेज झालं. म्हणजे दीज आर ऑल ऑल थिंग्स आर अनसर्टन. ओके, आणि मग त्यांनी ते सांगितलं की लाईफ इज अनसर्टन. ओके, आणि वी शुड प्रिपेअर फॉर इट. ओके, मग त्यामुळे खूप लोक काय करतात, बाऊ करतात की अरे माझ्या बाबतीत असं झालं तसं झालं. अरे सगळ्यांच्या बाबतीत होत आहे. फक्त तुम्ही कसं रिॲक्ट होताय, तुम्ही कसं फेस करताय, हे इथे त्यांना आपल्याला थोडं म्हणजे असं जागृत करून सांगायचंय. त्याच्यानंतर वाय शुड वी ऍक्च्युअली लर्न फ्रॉम सरप्राईज. मग तेच आता तेच सांगतं की सरप्राईज म्हणून आपल्याला काय शिकायचंय. This treat the surprise as a one-off lessons, as if the specific mistake was the real problem. मी पुढे एक याच्यात लिहिलंय, मी ते पटकन सांगतो तुम्हाला, म्हणजे अजून पटकन मराठीत तुम्हाला कळेल. तर ह्या चुकांमधून आपल्याला काय करायचंय, तर चुकीचा दृष्टिकोन आपल्याला टाळायचा आहे. ही एक चूक होती, ती टाळेल. एका विशिष्ट घटनेवर आपण लक्ष देतो. म्हणजे आपण एक ठरवतो की अरे हा माझ्याकडनं चुकीचा स्टॉप लॉस घेतला गेला का, ठीक आहे, यापुढे मी चांगलं घेईल. पण ती एक चूक होती, म्हणजे ती झाली, म्हणजे तुम्ही परत चूक होणार नाही का, तर असं नाही करायचं. असा अप्रोच नाही ठेवायचा की मला हीच चूक दुरुस्त करायची आहे. त्याने म्हटलंय बरोबर दृष्टिकोन काय, तर जग हे मुळातच अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे मी नेहमी अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहीन. त्यामुळे ठीक आहे, ही चूक झाली, मी करेक्ट करतोय, मान्य आहे. पण अशा बऱ्याचशा गोष्टी अजूनही घडणार आहेत माझ्या लाईफमध्ये, आणि त्यासाठी मी तयार राहील. चुकीचं घ्यायचा खरा धडा, जग अंदाज न येणारे आहे. एखादी चूक टाळणे नव्हे. नुसती चूक टाळून नाही होणार आहे. तर आता हे सगळ्या गोष्टी, चुका आयुष्यातही आपल्या बऱ्याच होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. एखादा धक्का बसला की फक्त ती एक चूक सुधारून थांबू नये. तर ते मनात पक्क बसवावं की भविष्य मुळातच अनिश्चित आणि अनपेक्षित असतं. आणि त्यासाठी मानसिक व आर्थिक, बघा, त्यासाठी मानसिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने नेहमी तयार राहायला हवं. फॉर एक्झाम्पल, आणीबाणीचा इमर्जन्सी फंड म्हणतो आपण, किंवा सुरक्षित गुंतवणुकीचे मार्जिन असो, किंवा इमर्जन्सी फंड असो, किंवा काही पॉलिसीज असो, यासाठी तुम्हाला रेडी राहावं लागतं. या बॅकअप प्लॅनला रेडी राहावं लागतं. केव्हा काय होईल तुम्हाला सांगता येत नाही. तर अशा पद्धतीने मॉर्गन हाऊसेल आपल्याला इथे थोडं जागृत करतायत या पाठामध्ये. त्यानंतर 2-3च फक्त वाक्य आहेत. "द रूल्स ऑफ द गेम कीप चेंजिंग अंडरनीथ अस." फॉर एक्झाम्पल, रिटायरमेंटचं तुम्ही बघितलं तर रिटायरमेंटचे आता नॉर्म्स बदललेत. व्हेंचर कॅपिटल आता आलेलं आहे. रिसेशन फ्रिक्वेन्सी आता बदलली आहे. जसं इथे म्हटलंय की 1800च्या मध्ये साधारण 2 वर्षांनी रिसेशन यायचं. 1900 मध्ये साधारण 5 वर्षाच्या मध्ये रिसेशन यायचं, आणि आता साधारण लास्ट 50 इयर मध्ये 8 वर्षामध्ये एखादं रिसेशन येऊनच जातं. आता काळ वेगळा आहे, आणि रचनात्मक बदल झाले की जुना डेटा लागू होत नाही. बघा ना, आता सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात ना, त्यामुळे 100 वर्षापूर्वीचा एखादा धडा आहे, तर तो तुम्हाला आता लागू होणार नाही. त्यामुळे तुम्हाला रचनात्मक बदल करायला लागतील. जसं त्यांनी म्हणजे हे आवडलेलं उदाहरण मी त्यात घेतलं, बेंजामिन ग्राहम यांचं जे आपण पुस्तक घेणारच आहोत पुढे, इंटेलिजंट इन्व्हेस्टर म्हणून. त्या इंटेलिजंट इन्व्हेस्टरमध्ये त्यांनी 1934 साली हे पुस्तक लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखले वेगळे दिले होते की इन्व्हेस्टमेंट कुठे करावं, कसं करावं, त्याच्यामागे ऍप्टिट्यूड काय असावा.
किंवा लॉजिक काय असावं, कशामध्ये गुंतवावं, हे सगळं ते सांगत होते. 1949 साली त्यांनी त्यातले दाखले बदलले, की अरे आता हे लागू नाही, आता आपण थोडं एडिट करू. नंतर 1954 परत अजून एडिशन केली. नंतर 1965 परत एडिशन केली. आणि एक शेवटची एडिशन झाली ती 1972 साली. म्हणजे आता जेव्हा आपण ते पुस्तक वाचायला घेऊ तर आपल्याला हे एडिटेड पुस्तक मिळणार आहे, की जे नवीन दाखल्यांचा आपल्याला आता लागू होईल. तर ग्रॅहम वॉज कॉन्स्टंटली एक्सपेरिमेंटिंग अँड रिटेस्टिंग हिज assumption अँड सिकिंग आउट व्हॉट वर्क्स. नॉट व्हॉट वर्क एस्टरडे बट व्हॉट वर्क्स टुडे. ते काल काय लागू होतं हे तो सांगत नाही, ते आज काय लागू असेल हे तुम्हाला तो इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकामधनं सांगतो आहे. ग्राहम सुद्धा सूत्रे नेहमी नवीन करत राहिला. काळ बदलतो तसे रणनीतीही बदलावी लागते किंवा बदलते. पण काय बदलत नाही त्याचे एक दोन दाखले त्यांनी दिले, की काय बदलत नाही. तर पहिली गोष्ट ह्युमन नेचर बदलत नाही. हाऊ पीपल बिहेव अंडर अंडर ग्रीड अँड फिअर. की माणूस एखादा ग्रीडी म्हणजे ग्रीडमध्ये कसा वागतो किंवा घाबरल्यावर कसा वागतो हे बदलत नाही. हाऊ इन्व्हेस्टर रिस्पॉन्स टू इन्सेंटिव्ह. एखादा इन्व्हेस्टर असेल तर इन्सेंटिव्हवर तो कसा रिस्पॉन्ड होतो हे बदलत नाही. हाऊ पॅनिक स्प्रेड इन अ क्रायसिस. समजा एखादा क्रायसिस येते मग पॅनिक सगळं वातावरण कसं एकदम लगेच बूम होतं, हे बदलत नाही. म्हणजे आता अजूनही आपण बघतो ना, की भारतामध्ये एखादे समजा आपण म्हटलं, की आता USA इराणचं एखादं समजा न्यूज आली, तर लगेच आपल्या शेअर मार्केटला लगेच फरक दिसतो. युद्ध थांबलं तर लगेच अप झालं. म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे, की ती न्यूज आली, की आता त्यांनी साईन करार केलाय. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी अटॅक केला. पण त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मार्केट वाढलं होतं. म्हणजे दिस इज द थिंग्स दॅट की हे लगेच स्प्रेड होतं. तर हे ह्युमन नेचर आहे, ते ते बदलत नाही. द लाँग रन पे ऑफ ऑफ पेशन्स अँड कंपाऊंडिंग. ज्यांनी ज्यांनी पेशन्स ठेवलाय, जसं कालही बघितलं, 1 वर्ष ठेवलं तर 50% 1 दिवस ठेवला तर 50% परताव्याचा चान्स असतो. 1 वर्ष ठेवलं तर 68% मिळू शकतं. 10 वर्ष ठेवलं तर 88% चान्स आहे की तुम्हाला तुमची कॅपिटल विथ छान गेन मिळू शकतं. तेच जर तुम्ही 20 वर्ष ठेवलं तर 100% तुम्हाला फायदा होणारच आहे. तर हे न बदलणार आहे. ओके. तर त्यांनी सांगितलंय लॉंग टर्म पे ऑफ पेशन्स अँड कंपाऊंडिंग हे तुम्हाला छान पद्धतीने मिळू शकतं. तर हा पेशन्स जो काही आहे तो तुम्हाला ऑलवेज छान आउटपुट देणारच आहे. सो इथे हा चॅप्टर आपला बऱ्यापैकी कंप्लीट झाला आहे. भूतकाळाचे ज्ञान नव्हे तर अनपेक्षिताची तयारी हीच खरी शहाण्याची ओळख म्हणता येईल. जग हे आश्चर्यकारक आहे. ओळखा, स्वीकारा आणि त्यासाठी पूर्ण तयारी ठेवा. असा हा आपल्याला सारांश इथे हे सांगतायत. बाकी डिटेल पॉइंट्स नाही वाचत, पण इथपर्यंत हा सारांश आपल्याला कळतो, की आपण हे ॲक्सेप्ट करायला हवं, की हे जग अनसर्टन आहे. ह्या नवीन-नवीन आपल्याला रोज घटना घडतच राहणार आहे, की माझ्या सगळ्या चुका संपल्यात, आता मी चूक नाही करणार असं होणारच नाहीये. आणि बऱ्याच वेळेस काही जण रिग्रेट करतात, की "अरे माझ्याकडनं चूक झाली." जसं समजा लॉस झाला असेल, तर ते धरूनच बसतात, "माझ्याकडनं लॉस झाला." अरे ठीक आहे झाला, आता पुढचं बघ. आता पुढे तुला नवीन काय करता येईल? याच्यातनं मार्ग कसा काढता येईल ते तू बघ. तरच तुम्ही फायनान्शियली स्टेबल राहू शकता आणि पॉझिटिव्ह राहू शकता. कारण फायनान्शियल हेल्थ जर तुम्हाला पाळायची असेल, तर तुम्ही इथे शांत आणि तुमच्या आतमध्ये आनंदी राहायला हवं. नाहीतर तुम्ही डिप्रेस असाल आणि सारखं जर चुका काहीतरी होतील म्हणून रिस्क घेत नसाल किंवा त्यामुळे पळत असाल, तर आयुष्यामध्ये प्रगती आपल्याला करता येणार नाही. तर असा हा छानसा सारांश होता. तर बऱ्यापैकी मी सांगण्याचा प्रयत्न केला. थोडी लँग्वेज डिफिकल्ट असल्यामुळे किंवा दाखले थोडे इनडायरेक्ट असल्यामुळे थोडा सांगताना बदल झाला. तर इथे हा चॅप्टर कंप्लीट होतोय. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्हाला याच्यामध्ये काय ॲड ऑन करायचं आहे तुम्ही आता करू शकता. मी फक्त आता रेकॉर्डिंग थांबवतो.